नमस्कार मित्रांनो, मी सूर्य डोरे, मी मालवणी माणूस या कोकण प्रवासामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आज आहे होळी आणि तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही चाललो आहेच आमच्या सवाटा मंदिर येथे. तिथे होळी आता आणली जाईल आणि त्यानंतर होळी उभी वगैरे केली जाईल आणि संध्याकाळी मुख्यालयातून आपले देव कुळकर मांडे येथे जातील आणि उद्या सकाळी कुळकर मांडून देव चव्हाटा मंदिर येतील. तर आपल्यासोबत आहे विकी गुरु, खास साखरमानी आलेले आहे मुंबईतून आणि चलो म्हणतात. आता आपण चाललो आहे चव्हाटा मंदिर जाऊया आणि आजची रील्स नक्की बघा, उद्याची बघा. आता शेगम्याची रील्स भारी. मारती थी वो ताकने मारती नारायण गया आडो पाडा माहिती
तर मित्रांनो आता आपण चव्हाटा मंदिरात इथून आल्यानंतर आता आमच्या घराकडे शेवगे बनवतात. शेवगे कसे बनवले जातात, कुठल्या पिठाचे बनवले जातात याची आपल्या माहिती सांगलेली आहे. शेवगे कशा पण बनवतो गे? तांदळापासून कुठचे पण गावठी तांदूळ वापरायचे आणि त्यात टोपात पाणी ठेवायचं तापत. पाणी चांगलं पाण्याला उकळली की नंतर थोडं 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 पिठात पाणी ओतून पीठ भागवायचं. त्याच्यात मीठ वगैरे सगळं पिठात घालून आणि नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि परत पाण्यात सोडायचे उकळलेल्या. ते जरा पीठ उखायला चांगलं हे व्हायला द्यायचं, उकडायला द्यायचं. ते पीठ उकळलं की या शेवग्यामध्ये ते एक एक मुटकं घालून याने मुठीने या असं दाबायचं. तर मित्रांनो हे शेवगे गाळण्याची मशीन आहे, म्हणजे जुनी आहे लाकडाची. ही सध्या तरी बघू भेटत नाही आपल्या, बरोबर ना? आता ही माहिती सांगितली ती मैथिली म्हणजे आमची वहिनी आणि ही प्रीती खांबाळ्याची. हे आता पीठ भागवलं आता ना? होय. ह्याचे भागवल्यानंतर काय करताला? गोळे छोटे छोटे गोळे करायचे, पाण्यात टाकताला आणि पाण्यात उकळलेल्या पाण्यात टाकायचे. तिकडे उकळत ठेवलेलं पाणी ना? टोपात पाणी उकळत ठेवलेला त्याच्यात टाकायचे. हे मित्रांनो हे पीठ असं भागवलं जातं. याच्यानंतर याचे गोळे बनवणार आणि हे गोळे बनवलेले पुन्हा आपण त्या गरम पाण्यात सोडताला ना? आणि त्याच्यानंतर आपण ह्या मशीनीमध्ये गाळणार ना. आणि याच्या खाली हे इथून पीठ आत इथे टाकलं जातं आणि हे नंतर असं दाबल्यानंतर खालसून शेवयाचा आकाराचे येणार शेवया. तर मित्रांनो आता आपला हा पीठ भागून झालेला आणि याच्यानंतर असे गोळे बनवले जातात ना? म्हणजे मुटकी बोलतो ते का? हां असे म्हणजे पिठाचे गोळे बनवले जातात आणि तिकडे चुलीवरती गरम पाणी उकळत ठेवलेलं आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये ते जोडले जातात. किती वेळ लागतो? 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर ना? 10 मिनिटानंतर शेवया सुरुवात करायची. तर मित्रांनो पीठ भागवल्यानंतर हे पिठाचे गोळे असे उकडून घेतले जातात आणि त्याच्यानंतर अशा मशनीमध्ये म्हणजे शेवग्याच्या मशनीमध्ये असा गोळा आतमध्ये भरला जातो आणि त्यानंतर हा असा गाळला जातो खाली सुपाचा. आणि त्यानंतर एक अशा प्लेटीमध्ये किंवा परातीमध्ये ह्या शेवग्या ठेवल्या जातात. तर मित्रांनो आपण चव्हाटा मंदिर येथे गेलो, होळी पाहिली, त्यानंतर घरी आलो, त्यानंतर शेवग्या कशा गाळतात आणि मेन म्हणजे शेवगे गाळण्याची जी मशीन होती म्हणजे ते लाकडाचं वगैरे होतं ते खूप जुन्या पद्धतीत काढले जातात आणि खूप सुंदर अशा ह्या शेवग्या आपण गाळल्या आणि त्याच्यावरती आपण एक रीलसुद्धा शूट केला. तो नंतर 2-3 दिवसानंतर पडेल कारण खूप आता रील्स बनवले आहेत ते पडतील. तर मित्रांनो असे होते हे असा होता आजचा दिवस, होळीचा पहिला दिवस. खूप मजा आली, मजा मस्ती केली. तर मित्रांनो एन्जॉय करा. तुम्ही पण नवीन कोणी चॅनल असेल तर पहिले सबस्क्राईब करा, त्या कारण कोकणातील नवीन व्हिडिओ पाहता येतील. चला आपण उद्याच्या भागात भेटणार आहोत. उद्या आपले देवतरंग म्हणजे आज संध्याकाळी मुख्य मंदिरातून कुळकर मांडा येथील आणि उद्या सकाळी कुळकर मांडा येथून चव्हाटा मंदिर येतील. सो बाय बाय.